हां तर आज बोला. तर आज आमच्या कॉलेजकडून आज क्रिकेटचा दिवस आहे. तर म्हणजे पोरांचे पहिले 8वी 9वी 10वी पोरांचे आम्ही क्रिकेट घेता. तर आमचे माननीय आमचे वसतिगृहाचे सर आहेत आमचे लिपिक सर त्यांना पण येणार आहेत. त्यांना तर मुचीला आवाज देऊन येणार आहेत असे. तर आज होण्यात येईल. तर आज आम्ही दसाडे भाऊ भावी IPS PSI सगळ्यात IAS कलेक्टर उडेकर. कलेक्टर म्हणजे जिल्हा म्हणजे कलेक्टरचा जिल्हा होय. जिल्हा लोक आमचं फर्स्ट आहे. आमचं बोलणं एवढं ऐकलं नाही. गवळणी भाषा पोरं आहेत शिकणारे. गवळणी भाषा बोलणारे आम्ही. माझा आहे का आज आम्ही चालल्या क्रिकेट. अरे कहना क्या चाहते हो. आमचे पुरे विद्यार्थी छोटे भाऊ आमचे हे आमचा कर्मचारी आमचा कर्मचारी छोटा काय बी काम करतो कोणाचं बी ऐकतो छोटा मोठे आई हे आमचे धसाडे माननीय धसाडे भाऊ आमचे सिनियर होय. पण आम्ही याच्यासाठी दादागिरी आमचीच आहे. भाऊची दादागिरी बोलायला होता. तर भाऊचं काय फिजिक ध्यान करणार आहे. पोटी काय बघला काय नाही ते सर्व फेकून टाका. सगळं जाऊ द्या. आता मी सल्ल्या हॉस्टेलचे पोरं सर्व आम्ही आज क्रिकेट घ्या सल्ल्या आमची क्रिकेट स्पर्धा घेणार आहेत. आमचे माननीय आमचे पल्लेवाड सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे वार्डन सर गृहपाल वार्डन सर एकच गृहपाल सर आमच्या क्रिकेट मॅच येणार आहेत. सर्व मित्र आमचे शांत असतील. छान क्रिकेट खेळतील. धिंगाणा करायचं नाही. काय धिंगाणा जर केल्या आमची टीम जर हरली आवाज जर केल्या एका रूम मध्ये घुसून मारते आम्ही. बंद करा अरे इकडे तुला बोलायला. हॅलो गाईच थांबा थोडं. या माधुरी तुला काही नाही गेले. हॅलो गाईच. तर आम्ही आलेले आहे. आम्ही कब्रस्तान बघा. कब्रस्तान आहे आमच्या धर्माला. आमचे पोरं आहेत. हाय हॅलो करा काय सगळं. हॅलो बोललो हे आमचं जातात एक कब्रस्तान. आम्ही गेल्या पुढे आम्ही ग्राउंडला गेल्या तुम्हाला करते आज नाही वाट ठेवा मा आदर्श. तुम्हाला जर कशाची गरज जर असली तर याला बोल काय बोल बेटा काय म्हणला काय म्हणला काय पण एवढ्या ब्लॉक मध्ये घेतल्या ना माणसाला हिंमत पाहिजे. 4 पोरं बघतात 4 माणसं बघतात 4 पुरी बघतात. आता पुरी बघा मला पुरी बघा पुरी बघा त्याला तोड बघा. नाही कॅडबेरी चॉकलेट एक नंबर आवाज आशिफ बोल नको. अरे हॅलो आज आम्ही क्रिकेट खेळायला 10-12 गोष्ट गावला क्रिकेट एक लोक झाल्या नव्हती मात्र म्हणणं आम्ही कसं काय की जादू तर लवकरच आपल्याला ग्राउंड दाखवण्यात येईल. Hello guys, today we are going to find grounds. इधर इंग्लिश His English so hot. रामनगर चौक आहे बघा. इथून आम्ही जंगलामधून हे आहे रामनगर. बोल जंगल में मंगल. आता आपण इथून थेट ग्राउंडला जाणार आहोत. तर तुम्ही आपल्या ब्लॉग संग जोडून राहा. तर तुम्हाला अपडेट देण्यात येतील. हे आमचे कॅप्टन आहेत माझे मामा सरजी. हे आमचे माननीय आमचे निखिल भाऊचे भाऊ
आमचे मित्र निखिल भाऊ वाघमारे छोटा भाऊ यांची भेट इंट्रोडक्शन अरे सॉरी सबस्क्राईब करा या धर्माबाद चॅनल मध्ये जय हो भारत माता की जय वंदे मातरम चलो तर हे बघू शकता तुम्ही रामनगरची शमशानभूमी आताच गाय वासरू निघाले तिथून चारण्यासाठी. हे रामनगरची भव्य शमशानभूमी. तिथूनच आम्ही चालल्या बघा क्रिकेट खेळायला. म्हणजे इथून जवळ पडते कॉलेजला जायसाठी त्याच्यामुळे चाललेला रामनगरमधून जंगलामध्ये. जंगल एवढं भारी आहे की नाही जंगल पण जंगल में मंगल कंपल्सरी होता है होता है. तर आम्ही जाता जाता इथं समोर एवढे रस्ता जाम केलेला आहे गौमातांनी. आमचे माननीय आमचे व्हिडिओ सोबत काढणारे आमचे चाक भाऊ तिथं भाऊ भेटलेले आहे. तर आज आम्ही त्याला क्रिकेट भाऊ तुम्ही कंपल्सरी क्रिकेट बघा या ग्राउंडच्या मागे काय थोडं मला आठवण असल्यामुळे यांची मला क्रिकेट बघता येणार नाही. तो सॉरी माधव. ओके ओके ब्रो फाईन आज व्हिडिओ कॉल करू आपण. ओके ओके तर 3 दिवसानंतर आमचा व्हिडिओ येणार आहे. तर सर्वांनी प्रतिसाद चांगला द्यायचा आहे आमच्या व्हिडिओला. आणि आमचे गँगस्टर म्हणजे ये 80,000 का फोन करी भैया उलसा मत पकड भैया. हात पलक नाही आता बोल की आता काय नाही मी अर्ध्यामध्ये आलेले अजून गेले की नाही. हे बघा आपला आकाशाना म्हणल्या तुम्ही दर्शक द्या तुम्ही काय मला बोलतो गोष्ट लाईक करा त्याला सांगते बाकी. तर हे रामनगरची प्रसिद्ध हिर आहे. याच्यात कित्येक बाया मेलेल्या आहेत. खूप जणांशी आत्महत्या केली. तर आता आपलं रामनगर संपलेलं आहे. आताच थोड्याच पावलात जंगल हे बघा कसं आहे जंगल. आता आम्ही तेच दाखवणार. कमी शुद्ध बोललाय की आज भाजप आम्ही चाललो आहे. तर आम्ही जंगलात चालू आहे. तर खतरनाक जंगल आहे बघा. थोड्याच वेळात आपल्याला जंगल दाखवण्यात येईल. इथं बिबट्या राहतो बिबट्या. तर आम्ही चालल्या बघा जंगलातून. जो जंगल दिखा पहिले हे बघा जंगल कसं आहे एकदम भयानक. मित्रांनो इथं बिबट्या येण्याची शक्यता आहे तर आम्ही सांभाळून हा, चला समोर इकडे सर्वांनी सांभाळून चलावे ही माझी नम्र विनंती. हा हे आहे वारू. अंदर क्या दिस इज गांजा. गांजा इथं जस्ट मध्ये भेटलेलं आहे. थोडं थांबा. तर इथं बघा काय असेल काय नाही आम्ही चेकिंग करत आहोत. तर आजकालचे पोरे दरिद्र बघा मादर शोध आजकालचे पोरं अरे खान बाडी बनावलं तर ये माझं बघा गरीज बघा मग मुक्त भारत करायचा आहे मला. ते मोदी प्रशासन काय करत नाही. पोरांना असे पुरे गांजा म्हणजे देत आहे बघा. काय चला चला जाऊ द्या. तर तुम्ही कोणी पण सिगरेट करू नका. पळाल्या कसं आहे जंगल आपलं. मित्रांनो बघा देश की धडकन देश की धडकन. बघा बिबट्या आलेला आहे. बिबट्या बिबट्या दोन बिबट्या आहेत. इकडून चला इकडून इकडून चला चला या. हा ये. तर आम्ही निघाल्या माळातून. हा बरे सॉरी. आता एकेकाने उडे मारतील इथून. तर मित्रांनो आपला सीन चेंज झालेला आहे. आता आम्ही जंगलात पोहोचलेलो आहोत. आता इथं खूपच खड्डे दिसत आहेत बघा. बघू शकता तुम्ही. आमच्या जीवाला काही हानी बी होऊ शकते. तर आम्ही इथून जोडून राहा. असं खड्डे पार करत थांबा जरा. तर इथं आपण थोडी वेळ थांबूया रेस्ट करूया. गाईज 1 मिनिट गाईज
नाव ये इकडं काय खायला ते याचं हा तर आम्ही थोडं इथं रेस्ट करूया. एक मिनिट खूप थकलेला आहे मामा बहुत ही घना जंगल है गाइस बहुत ही घना ये जंगल में हमारा दसाड़े वो अकेले खड़ा है देखो ए साथ नको बड़िया काय भी अरे भाई एवढं घना जंगल आहे की नाही ये भूत धरलंय तर चोदाला अरे तो जानवर अमेझॉनचं दुसरं जंगल असल्याने हे आपलं जंगल आहे रामनगरचं. भाऊ हे अमेझॉनचं एवढं याच्या बी नाही बराबर बी नाही पण खूप मोठं जंगल आहे तर हे चांगलं आहे धर्मातला शुद्ध हवा होऊन येतो. अजून आमच्या LBS कॉलेजमध्ये आहे की नाही एवढी शुद्ध हवा असते की नाही प्रदूषण नाही काय नाही म्हणजे 1 घंटा तर बसले की ना LBS कॉलेजमध्ये तर सुकून शांत वाटते. हे बघा आमचे पोरं हे 12वीचं आहे ये आदित्य अजून ये रिस्टार आहे तो. ये बाब्या आला इंगा. बाबा रेस्ट चल आता काय बघा हात दुखत आहे पकडून आताच भाव आपल्याला पडलेला आहे कोलांटी उडी खालेला आहे तर रिॲक्शन थोडा मिस झालेला होता. झालेला आहे तुम्ही बघू शकता ना रिॲक्शन तर खूप धैर्य दादा आहे लोकांना वेळ थोडं आपला सोपान खूपच समोर जात आहे त्याला रस्ता माहित नाही. हे बघा इथं खड्डा कसे आहेत खड्डे हे कंका खड्डे केलेले आहेत मला पण मी डाऊट मध्ये आहे पाणी साचव काय नाव फोन मध्ये राहायचं नाही नाही युट्यूबवर टाकायचं. युट्यूबवर टाका तुम्ही माझ्या शोधा आहे आम्हाला खूप छान लागली मला छान लागली आम्हाला पाणी कुठं दिसत नाही आपल्याला इथं पाणी कुठंच आढळून येत नाही. बघू शकता तुम्ही पूर घना जंगल आहे इथं. समोर बघा थोडं समोर बघून यावे तरी मित्रांनो